तर सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्द्याच्या चर्चेवरून विधान परिषदेमध्ये देखील मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेत देखील चर्चेवेळी गोंधळ झालाय। उपसभापतींकडून विधान परिषदेचं कामकाज देखील तहकूब करण्यात आलंय। जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केलेली होती, याला आम्ही काल सभागृहातही मी बोललेलो होतो की सभागृहात बोलत असताना ही भूमिका मी मांडली होती। ज्या पद्धतीने सरकार या सगळ्या आरक्षण ज्यांना पाहिजे सांगितलं जागेवर जाऊन दोन्ही बाजूने बसा, दोन्ही सत्ताधारी पक्ष मी देते ना, पण यांचं झालं यांना देते ना परवानगी, त्यांचं चालूच आहे। अहो गोंधळ सुरू झालं तुम्ही काय करणार? दानवे तुमचं पूर्ण झालं का? हे पाच जागेवर बसल्याशिवाय काहीच चर्चा होणार नाही। मी आता सभागृहाचं कामकाज थांबवते। फक्त आजच्या लक्षवेधी जे आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते। बाकी सगळं कामकाज मी पूर्ण दिवसासाठी संपवते।